हाय गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. टुडे वी आर गोइंग टू लर्न डिरेक्शन अँड डिस्टन्स, ज्याला डिरेक्शन सेन्ससुद्धा म्हणतात. हे एक एक मार्काचे क्वेश्चन्स ओमेट्समध्ये विचारले जातात. CET, CMAT, स्नॅप, ॲटमा, NMAT यासारख्या एक्झाम्समध्ये हे क्वेश्चन्स कॅट आणि झॅटमध्ये नाही विचारले जात. ओके, तर एकदम इझी टॉपिक आहे. आपण डिरेक्टली स्टार्ट करूया. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 4 कार्डिनल डिरेक्शन्स आहेत: नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. आता खूप जणांना ह्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं. त्यांना नॉर्थ आणि साऊथ माहिती आहे, नॉर्थ वरती आहे, साऊथ खाली आहे. ईस्ट वेस्टमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. तर माझी ट्रिक आहे की आय रिमेंबर क्लॉकवाईज नेसव, राईट. क्लॉकवाईज जर तुम्ही बघाल तर NESW आपला मराठीमधला एक शब्द आहे, नेसव. ठीक आहे, मग या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर. बस NESW चेंज होणार नाहीत. खूप जणांना जर कन्फ्युजन होतं की लेफ्ट राईट आणि ईस्ट वेस्टमध्ये कन्फ्युजन असतं. लेफ्ट राईट चेंज होते ज्या डिरेक्शनला तुम्ही बघताय. ठीक आहे, जर तुम्ही लगेच उलटा बघितलं तर तुमचं लेफ्ट राईट परत चेंज होईल. ईस्ट वेस्ट चेंज होत नाही. ठीक आहे, हे स्टँडर्ड डिरेक्शन्स आहेत, म्हणून त्याला कार्डिनल डिरेक्शन्स किंवा कार्डिनल पॉईंटसुद्धा म्हणतात. ठीक आहे, जो नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जी बाजू आहे ह्याला म्हणतात नॉर्थ ईस्ट. हा जो पूर्ण क्वाड्रंट आहे, ठीक आहे, हा आहे साऊथ ईस्ट. त्याला ईस्ट साऊथ ईस्ट नॉर्थ नाही म्हणत. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट. त्याच हिशोबाने हा झाला साऊथ वेस्ट, हा झाला नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे बेसिक आहे. डिरेक्शन आणि डिस्टन्सचा कुठचाही क्वेश्चन आला की सर्वात पहिला ही डायग्राम काढून ठेवायची, कारण जरासंही कन्फ्युजन आपल्याला नको आहे. एकदम इझी टॉपिक आहे, याच्यामध्ये मार्क्स घालवायचे नाही आहेत. ओके, एवढं समजलं. यानंतर एक आणखी गोष्ट लक्षात ठेवायची जी कॉमन सेन्सवाली आहे. सनराईज हा ईस्टपासून होतो. ठीक आहे, सूर्य ईस्टला उगवतो. त्यामुळे एखादी व्यक्ती समजा इथे मध्ये उभी आहे, आता ती कुठच्याही डिरेक्शनला फेस करते, डझंट मॅटर, त्या व्यक्तीची सावली ही वेस्टलाच असणार आहे. ओके, सो वाईल सनराईज द शॅडो विल बी ॲट वेस्ट. तसंच सनसेटला जो सन आहे तो वेस्टला असणार आहे, त्यामुळे त्याची जी शॅडो आहे ती ईस्टला असणार आहे. आता 12 वाजता काय होतं एक्झॅक्टली, दुपारी 12 वाजता 12 नूनला सूर्य एकदम डोक्यावर असतो. त्यामुळे जी शॅडो आहे ती बनणारच नाही, कारण शॅडो तुमच्या पायाखाली असणार आहे. राईट, तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा. इथे समजा एक पेन्सिल ठेवली आहे, एक पेन आहे. या साईडला जर सन असेल तर ती शॅडो इथे येणार. या साईडला सन आहे तर शॅडो इथे येणार. पण जर एक्झॅक्टली डोक्यावरती असेल सन तर त्याची जी शॅडो आहे ती एक्झॅक्टली पेन्सिलच्या खाली असणार आहे, त्यामुळे ती दिसणार नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला असा एखादा क्वेश्चन आला की 12 वाजताच्या रिगार्डिंग, तर शॅडो बनणारच नाही आहे तुमची. त्यामुळे तुम्ही काय डायग्राम वगैरे बनवण्यामध्ये टाईम वेस्ट करू नका. सरळ देअर वुड बी एन ऑप्शन दॅट देअर इज नॉट गोइंग टू बी एनी शॅडो ऑर नन ऑफ दी अबव. ठीक आहे, आणखी एक फक्त लक्षात ठेवायचं, पायथागोरस थिअरम. आणखी या टॉपिकमध्ये काही नाही आहे. ठीक आहे, हे तुम्ही 5th स्टँडर्डलाच केलं असेल. AC² इज इक्वल्स टू रूट ऑफ AB² प्लस BC². सिम्पल आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आणि काही लक्षात न ठेवायचं आहे. आता एक व्यक्ती जी या डिरेक्शनला जाते तिच्यासाठी ही तिची लेफ्ट आहे, हा तिचा राईट आहे. सिम्पल. तीच व्यक्ती जेव्हा असं खाली जाते त्यावेळेला ही लेफ्ट असणार आहे आणि ही राईट असणार आहे. राईट, तर तुम्ही पेज टर्न करून बघा. ही लेफ्ट आहे, ही राईट आहे. सिम्पली या वेळेला काय होणार, परत चेक करा. आणि आता दिस इज गोइंग टू बी लेफ्ट, दिस इज गोइंग टू बी राईट. थोडं कन्फ्युजिंग असेल, माझंसुद्धा फर्स्ट लेक्चर आहे, सो थोडंसं कन्फ्युजिंग होईल. बट तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुम्ही स्वतः चालतात तेव्हा तुमचं लेफ्ट आणि राईट तुम्हाला कळेल. नाव लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सगळ्यांना कळलं ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ लेफ्ट राईट सगळ्यांना माहितीच आहे. आता एकदम इझी क्वेश्चन घेऊया. लेट्स रीड द क्वेश्चन. मान्यता स्टार्ट्स वॉकिंग इन साऊथ डिरेक्शन. आता हे जे क्वेश्चन्स आहेत ते 1 मार्काचे क्वेश्चन आहेत, तुमच्याकडे अजिबात वेळ नसणार आहे.
की सारखं क्रॉस चेक करायला. त्यामुळे हे सॉल्व कसे करायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन वाचतायत, तुमचे डोळे स्क्रीनवर क्वेश्चन वाचतायत, सायमल्टेनियसली तुमचे हात इथे तुमच्या हाताने इथे ड्रॉ करायचे तुम्हाला डिझाईन. मान्यता स्टार्ट्स वॉकिंग. सर्वात पहिला क्वेश्चन दिसला, बस ही फर्स्ट स्टेप आहे. कारण सिली मिस्टेक व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत इझी क्वेश्चनमध्ये. त्यामुळे इझी क्वेश्चनमध्येच आपण थोडे जास्त काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला क्रॉस चेक करण्यामध्ये वेळ नाही घालवायचा आहे. मानिता स्टार्ट्स वॉकिंग इन साऊथ डिरेक्शन फॉर 7 meters. नाव शी टूक अ लेफ्ट. आता मगाशी मी काय म्हटलं, लेफ्ट आहे, ही आता अशी जाते, ठीक आहे, ही अशी गेली, तर त्याच्यासाठी लेफ्ट कुठचा असणार आहे आता इथे. ओके, सो लेफ्ट फॉर 6 meters. अगेन शी टेक्स अ लेफ्ट टर्न. आता ती कुठे इथे बघते, लेफ्ट, यासाठी हा असणार आहे. लेफ्ट टर्न अँड वॉक्स 15 meters अँड रीच पॉइंट एम. आता हा पॉइंट आहे एम, ठीक आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट एम अँड इन विच डिरेक्शन शी इज फ्रॉम द इनिशियल पॉइंट. आता सर्वात पहिलं आपल्याला हे कळतं की हाच स्टार्टिंग पॉइंट आहे, तर ही इथे आहे. सो शी इज इन नॉर्थ ईस्ट डिरेक्शन, राईट. सो एक आपल्याला कळलं, शी इज इन नॉर्थ ईस्ट डिरेक्शन. आता कितीवर आहे, तर हा एक ट्रायंगल इथे बनतो आहे, राईट, ठीक आहे. हे 7 आहे, तर इथपर्यंत 7 असणार आहे. दिस इज गोइंग टू बी 8, ठीक आहे. दिस इज गोइंग टू बी 8, दिस इज 6 अगेन. सो पायथागोरस थिअरम यूज करा. ओ आहे ना, ओके. OM² इज इक्वल्स टू रूट ऑफ 6 का स्क्वायर 36, 8 का स्क्वायर 64, राइट. सो दिस इज रूट ऑफ 100. OM² 100 है, तो OM आहे 10. सो शी has traveled 10 meters. She has not traveled 10 meters. She is 10 meters away from the starting point, and now she is in northeast direction from the starting point. Okay, so this is our answer. Okay, पुढचा क्वेश्चन बघूया. These are our cardinal directions. Kedar ran 20 meters towards east, then turns right and runs for 10 meter, ठीक है. Then again turns right and runs for 10 meter, then left for 5 meters, then again turns left and runs for 12 meters. Sorry, 10 12 थोड़ा जास्त दिसता है, but ठीक है, 12 meters and finally to the left and run for 5 meters, ठीक है. Now which direction is he facing? He is facing north direction. हे आपला आन्सर आहे, ठीक आहे. आता सेम क्वेश्चनमध्ये मला तुम्हाला एक दुसरी टाईप एक्सप्लेन करायची जी सर्वात जास्त विचारली जाते, ठीक आहे. आपल्याला क्वेश्चन असा येणार आहे, केदार रॅन 20 meters इन सम डिरेक्शन, ठीक आहे. ईस्ट नाही दिलं, इन सम डिरेक्शन, ओके. देन पुढे तेच टर्न्स राईट लेफ्ट 10 meters देते. अँड नाव ही इज फेसिंग से वेस्ट डिरेक्शन, ठीक आहे. केदार कुठच्या तरी डिरेक्शनला 20 meters पळत गेला, सगळं झालं, आणि आता तो वेस्टला फेस करतो आहे. मग सांगा स्टार्टिंगला तो कुठच्या डिरेक्शनला रन करत होता, ठीक आहे. इन विच डिरेक्शन ही रॅन इनिशियली, ठीक आहे. मग आता आपल्याला हे माहिती आहे की पॅटर्न जो आहे हा असाच बनणार आहे, ठीक आहे. कारण पुढे सगळं तेच फॉलो केलं आहे आपण. इथे तो नॉर्थला फेस करतो आहे, बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन त्याने वेस्टला फेस केलं पाहिजे, ठीक आहे. अगेन आपण बघूया, हे स्टँडर्ड आहे, ठीक आहे. बट इन्स्टेड ऑफ नॉर्थ ही इज फेसिंग वेस्ट. त्यामुळे काय झालं आहे, देर इज एन अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री का शिफ्ट, ठीक आहे. सो स्टार्टिंगला पण तो जो पळत होता त्याच्यामध्ये पण एक अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री शिफ्ट असणार आहे, तेव्हाच आपली कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. स्टार्टिंगला ही रॅन टुवर्ड्स ईस्ट, ठीक आहे. ईस्टचं अँटी क्लॉकवाईज काय आहे, नॉर्थ, राईट. मग जेव्हा तो नॉर्थला पळेल त्यावेळेला तो ईस्टवरून त्यावेळेला तो वेस्टवरून बाहेर पडेल. एकदा चेक करूया, ठीक आहे. नॉर्थला तो 20 गेला, ठीक आहे. त्यानंतर ही टर्न्स राईट
for 10, then again he turns right for 10. ठीक है, now he is going 5, then he turns left and runs for 12, finally to the left and runs 5. Which direction is he facing? He is actually facing west because तो पळत होता नॉर्थला. सो इनिशियली ही रॅन 20 meters टुवर्ड्स नॉर्थ. हे क्वेश्चन्स खूप विचारले जातात डिग्री काय म्हणतात ॲक्सिस शिफ्टवाले. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की एक्सपेक्टेड आन्सर आणि गिवन आन्सरमध्ये किती डिग्रीचा शिफ्ट झाला आहे आन्सरमध्ये, त्याच अकॉर्डिंगली आपण स्टार्टिंगला पण शिफ्ट करायचं. कारण स्टार्टिंगला तुम्हाला एक डिरेक्शन अज्युम करायची आहे. आता हे ईस्ट आपण काय केलं, कारण ईस्ट एक क्वेश्चन आपल्याला आधी होता. ठीक आहे, एक क्वेश्चन नसता तुम्हाला अशीच एक डिग्री एक असंच कुठचं तरी हे सिलेक्ट करायचं. समजा तो साऊथला पडा, आपल्याला हे काही नाही माहिती आहे, हे सगळं झालं आहे. आपण डायरेक्ट क्वेश्चन रन केला आणि आपण अज्युम केलं की चल आपण केदारला साऊथला पळवूया. ठीक आहे, केदार गेला साऊथला 20, देन ही टर्न राईट, then again he turned right for 10. Okay, then again he left la gela 5, then again he turned left and went for 12, again he turned right and went for 5. Okay, आणि हे वेस्ट दिले. आता हा का कुठे करतोय, ईस्टला करतोय ना ॲक्च्युली. सो गिवन आन्सरमध्ये आणि आपल्याला जे आन्सर ईस्ट आलं त्याच्यामध्ये 180 डिग्री अँटी क्लॉकवाईजचा शिफ्ट आहे. त्यामुळे जे आपण साऊथ कन्सिडर केलेलं त्यामध्ये सुद्धा 180 डिग्री अँटी क्लॉकवाईजचा शिफ्ट घेऊन आपला आन्सर होणार आहे नॉर्थ, जे आपला ॲक्च्युअल आन्सर आहे. ठीक आहे, द आन्सर इज गोइंग टू बी नॉर्थ. थोडासा मोठा क्वेश्चन आहे. हे इझी क्वेश्चन असतात पण टाईम तुमचा वेस्ट करण्यासाठी तुम्हाला मोठे क्वेश्चन दिले जातात. ओके, प्रकृती स्टार्टेड फ्रॉम हर ऑफिस ॲट पॉईंट एक्स. सो एक्सला प्रकृतीचं ऑफिस आहे. देन शी इज गोईंग इन साऊथ डिरेक्शन आफ्टर वॉकिंग फॉर 4 meters अगेन. ओके, 4 meters south from her office, then walked for 5 meters. Sorry, after walking for 4 meters she turned to right and walked 5 meters. Now she again turned left and walked 3 meters, after which she turned to right and now she walked 4 meters. Okay, and turned to her right again and walked for 15 meters. 15 meters. Now finally she turned to her right again and after walking for 7 meters she stopped at point Y. What is the distance of XY? ठीक आहे, आता XY आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर लेट्स सी टोटल काय म्हणतो व्हर्टिकल डिफरन्स आणि हॉरिझॉन्टल डिफरन्स किती आहे त्या हिशोबाने आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकू. हे 7 इथे आहे, इथे किती आहे 5 आणि 4, दॅट इज 9. सो इथे 2चा डिफरन्स आहे. ओके, वरती इथे 15 आहे, इथे किती आहे 4 आणि 3, 4 आणि 3 किती होतं 7, म्हणजे इथे 8चा डिफरन्स आहे. दिस इज 8. सो हा ट्रायंगल आहे जिथे 2 आणि 8 आहे. XY रूट ऑफ 64, 64 इज 8चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4. सो दिस इज रूट ऑफ, okay, this is 17 into 4. So this is going to be your answer. Okay, okay. आता मगाशी आपण सनराईजचा एक क्वेश्चन बघितला होता, राईट. कॉन्सेप्ट बघितली होती की सन ईस्टमधून उगवतो, शॅडो वेस्टला असणार आहे, नूनच्या वेळेला शॅडो नसणार आहे आणि सनसेटच्या वेळेला जेव्हा सन वेस्टमध्ये शॅडो ईस्टला असणार आहे. ठीक आहे. वन मॉर्निंग आफ्टर सनराईज, सकाळची गोष्ट आहे, ते ईस्टला सन आलेला आहे. राज वाईल गोइंग टू स्कूल मेट रोहन ॲट रोड क्रॉसिंग. रोहन शॅडो वॉज एक्झॅक्टली टू द राईट ऑफ राज. इफ दे वर फेस टू फेस. ठीक आहे, पहिला हे बघूया. राज आणि रोहन एकमेकांना भेटले आहेत रोड क्रॉसिंगला. दे वर फेस टू फेस. ओके, अँड राज, वन सेकंड, रोहन शॅडो वॉज एक्झॅक्टली टू द राईट ऑफ राज. ठीक आहे, रोहनची जी शॅडो आहे ती राजच्या राईटला होती. मीन्स दिस इज गोइंग टू बी रोहन्स शॅडो. ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा बघाल
सन हा जो आहे तो ॲक्च्युली सन ईस्टला शॅडो वेस्टला पाहिजे, राईट. इथे काय होतं आहे, शॅडो ईस्टला आली आहे, म्हणजे काय झालं आहे, उलटा झालं आहे. टू बी ऑनेस्ट, राज इथे असला पाहिजे, रोहन इथे असला पाहिजे, सो दॅट जेव्हा रोहनची शॅडो राजच्या राईटला पडते, दॅट इज सॅटिस्फाईंग दिस सिच्युएशन. कळलं. ईस्टला जेव्हा सन आहे, शॅडो वेस्टला पाहिजे, जी या सिच्युएशनमध्ये होते. सो विच डिरेक्शन राज इज फेसिंग, ही इज फेसिंग टू साऊथ डिरेक्शन. थोडं फास्ट होत आहे, आय नो, बट आपल्याला इझी टॉपिक आपल्याला लगेच फिनिश करायचं आहे. ओके. अगेन सायरस इज फेसिंग साऊथ, ही टेक्स 120. पहिला सायरस हा इथे आहे, ओके, ही इज फेसिंग साऊथ, राईट. नाव इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, दिस इज अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. हा इथे आहे, आता हा 120 डिग्री तिथे जातो. दिस इज 90, दिस इज 180, सो 120 हा मध्ये असणार आहे. सो सायरसने ही टर्न घेतली आहे अँटी क्लॉकवाईज 120 डिग्री. आफ्टर ही टेक्स अ क्लॉकवाईज शिफ्ट ऑफ 80 डिरेक्शन, म्हणजे परत त्याने 80 इथे घेतलं. सो टू बी ऑनेस्ट, हा स्टार्टिंग पॉईंटपासून फक्त 40वर आहे. 120 म्हणून 80 मायनस केलं तर सायरस इज facing this direction, now this angle. Now he takes a shift of 140 to clockwise direction, आणखी 140. So इथून परत 100 आहे, so this is 90, so this is again 100, so that 40 आणि 100 140 होत आहे. Okay. Now in which direction Cyrus is facing? He is facing in northwest. तो आता इथे फेस करतोय. हे क्वेश्चन पटापट सॉल्व करायचे आपल्याला, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. आता हा एकदम लास्ट क्वेश्चन आहे, त्यामुळे एकदम सिम्पल क्वेश्चन ठेवला आहे मी. ABCD आर प्लेइंग कार्ड्स. ओके, ABCD आर प्लेइंग कार्ड्स. आपण पहिला कॉमन जे लोक कार्ड कसे खेळतात, समोरासमोर बसून खेळतात. सो ABCD असे बसून कार्ड खेळतात एकमेकांच्या समोर, ठीक आहे. A इज फेसिंग टुवर्ड्स वेस्ट, फेसिंग टुवर्ड्स वेस्ट, सो दिस इज गोइंग टू बी A, जो वेस्टला फेस करतोय, ठीक आहे. B अँड D आर फेसिंग ईच अदर. आता A इथे आलेला आहे, त्यामुळे इथे B आणि D नसणार, B D या दोघांपैकी एक आहेत. आपल्याला माहिती नाही कोण B आहे कोण D आहे, ठीक आहे. हू इज सिटिंग टू द राईट ऑफ D, ठीक आहे. समजा D इथे बसला आहे, तर हा जो व्यक्ती हा कोण असणार आहे, दिस इज गोइंग टू बी C, राईट. कारण हा D असेल तर हा B होऊन जाईल, इथे A ऑलरेडी असो, हा C असेल. D जर इथे असला तर त्याच्या राईटला A आहे. सो B आणि Dची आपल्याला पोझिशन एक्झॅक्टली माहिती नाही आहे. सो हू इज सिटिंग राईट ऑफ D वी डोंट नो, बिकॉज वी डोंट इवन नो द वेअर D इज ॲक्च्युअली ॲट. सो आवर आन्सर इज गोइंग टू बी इनसफिशियंट इन्फॉर्मेशन. फक्त यात कॉन्सेप्ट होती की तुम्हाला हे कळलं पाहिजे की कार्ड्स म्हटलं किंवा कुठचाही बोर्ड गेम किंवा चेस म्हटलं तर ही अशी अरेंजमेंट असली पाहिजे. ओके. आपलं टेकअवे काय आहे, क्वेश्चन जेव्हा विचारला जातो पटकन हे ड्रॉ करायचं. NESW और नेसव जर तुम्हाला आठवत आहे, दिस इज नॉर्थ ईस्ट, दिस इज साऊथ ईस्ट, दिस इज साऊथ वेस्ट, दिस इज नॉर्थ वेस्ट, ठीक आहे. सनराईजला शॅडो वेस्टला पडणार, सनसेटला शॅडो ईस्टला असणार आहे, आणि नूनला शॅडोज नसणार आहे, ठीक आहे. अँड अगेन पायथागोरस थिअरम, AC इज इक्वल्स टू रूट ऑफ AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणि अगेन दिस इज लेफ्ट, दिस इज राईट, दिस इज लेफ्ट, दिस इज राईट, दिस इज लेफ्ट, दिस इज राईट, दिस इज लेफ्ट, दिस इज राईट. तो एकच ॲरो आहे, पण तो कसा शिफ्ट होतोय त्या हिशोबाने बघा. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, कळतंय. बस तुम्हाला असं इमॅजिन करायचं की तुम्ही स्वतः मूव्ह करतात. पण तुम्ही पेपर पण मूव्ह करू शकता एक्झामच्या वेळेला, असंच ड्रॉ करता करता. तर तुम्हाला लेफ्ट राईटमध्ये खूप कन्फ्युजन आहे, ठीक आहे. ऑल राईट.
बस आजच्या सेशनमध्ये एवढंच आहे. आणि आणखी एक छोटासा पॉईंट आहे, खूप जण मिस्टेक करतात. 7 मीटर्स असा आहे, 5 मीटर्स एवढा मोठा आहे, काही सेन्स आहे असा नाही ना. त्यामुळे तुम्ही जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा अकॉर्डिंगली तो ड्रॉ करा. 7 मीटरपेक्षा 5 मीटर लहानच असला पाहिजे, राईट. इथून 3 मीटर घेतला तर तो आणखी लहान असला पाहिजे, इथपर्यंत असला पाहिजे. सो कसं करताना नाहीतर शेवटी मिस्टेक होते. नाहीतर तो तुमचा ट्रायंगल असा बनायला पाहिजे होता, तो तुमचा ट्रायंगल शेवटी असा जाऊन बनतो काहीतरी, तुम्हालाच कन्फ्युजन होतं. कारण ही तुम्ही खूप जास्त इथे लाईनवरती खेचता एका ठिकाणी. ठीक आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग. आय विल सी यू इन नेक्स्ट सेशन.